सगळे. तर आज मी तुम्हाला केळ्याच्या 2 रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर बघा, मी पहिली रेसिपी आता केळ्याची पुरी बनवते. तर त्याचं साहित्य बघा. हा मी एक केळा घेतलेला आहे. हा एक केळा घेतलेला आहे. तुम्ही 2 पण घेऊ शकता तुमच्या याच्यानुसार, तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत तेवढे. तर हे गव्हाचं पीठ आहे, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं गूळ लागणार आहे, वेलची पावडर आहे आणि चिमूटभर मीठ लागणार आहे आपल्याला. तर मी आता बनवते. पीठ मिक्स करून घेते. ते बघा कसं. तर बघा, मी केळं सोलून घेतलं आहे. त्याला स्मॅश करून घ्यायचं. तुम्हाला हाताने करायचं तर हाताने करा. तर माझ्याकडे स्मॅशर आहे, त्याच्याने स्मॅश करून घेते. तर आता याच्यामध्ये गूळ टाकते आणि परत स्मॅश करून घेते, म्हणजे गूळ विरघळला पाहिजे. जास्त गोड नाही पाहिजे म्हणजे बनवायचं. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे तर जास्त गूळ टाका. मी थोडंसंच टाकते. चिमूटभर मीठ टाकते. हे बघा, गोडात थोडंसं मीठ पाहिजे, जास्त नाही टाकायचं. आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, म्हणजे ह्या केळ्याच्या आणि गुळाच्या जेवढं पाणी होईल त्याच्यातच तेवढंच पीठ मळायचं, पाणी नाही टाकायचं. हे बघा, असं व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे. जरा गूळ पागळला काही. तर हे बघा, आता स्मॅश करून झालेलं आहे. गूळ पण चांगला विरघळलेला आहे. तर याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकते. हे बघा, एवढीच टाकते, अर्धा चमचा. दोन चमचे तांदळाचं पीठ टाकते. तांदळाच्या पिठाने जरा खुसखुशीत होतात. आणि गव्हाचं पीठ टाकते. जास्त पण नाही टाकायचं, जसं लागेल तसंच टाकायचं. आता मी बघते मळून किती लागतं पीठ, ते मिक्स करून घ्यायचं. अजून पीठ लागेल. तर हे बघा, आता झालं. मी आता हाताने मळून घेते पीठ. आपल्याला जसं लागेल तसं पीठ टाकत जायचं. तर याच्यामध्ये अजून थोडं पीठ लागेल, मी पीठ टाकून घेते. एका केळ्याच्या पण भरपूर पुऱ्या होतात. तर आता मी मळून घेते पीठ आणि मग तुम्हाला दाखवते पुऱ्या लाटताना. तर हे बघा, आता मळून झालं आहे एवढं घट्ट, आणि पुऱ्यांसाठी घट्टच मळायचं. तर मी 1 वाटी पीठ घेतलेलं, तर थोडंसं राहिलं, आणि तांदळाचं 2 चमचेच टाकलेलं. आता थोडंसं तेल टाकते आणि पुन्हा मळून घेते. म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि हे 5 मिनटं ठेवून द्यायचं असं जरा, आणि मग पुऱ्या लाटायच्या आणि मग तळून घ्यायच्या. 5 मिनटं झालेले आहेत. पुन्हा थोडंसं असं मळून घ्यायचं आणि घट्टच मळायचं, एकदम नरम नाही करायचं. तसं आपण पुरीला घट्ट मळतो तसं. मग पुऱ्या अशा नरम नाही पडत जास्त. आणि तांदळाचं पीठ टाकलं तर जरा खुसखुशीत होतात. हे बघा. तर याचे मी आता 2 गोळे करते आणि चपातीसारखं लाटून घेते. तर हे बघा, असा गोळा बनवून घ्यायचा. थोडंसं पीठ टाकते मी गव्हाचं. आता मी लाटून घेते. तर हे बघा, मी लाटून घेतले.
एकदम जाड पण नाही ठेवायची आणि एकदम पातळ पण नाही. बघा एवढी जाड हे बघा. आणि आता कापून घ्यायची. तर हा माझा डब्बा आहे छोटा, त्याच्याने मी कापून घेते. हे बघा एवढ्या जाड. तर मी अशा आता बनवून घेते आणि मग तळताना तुम्हाला दाखवते. तर हे बघा मी पुऱ्या अशा लाटलेत आणि आता तेल पण मी गरम करत ठेवले, तर तळून दाखवते तुम्हाला. हे बघा असं वरून थोडासा भाजायचा की अशी छान फुगली जाते. आणि गूळ टाकले ना त्याच्यामुळं असं तांबूस कलर येतो त्याला. आणि गॅस मंदच आहे. हां बघा चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या, अशा छान लागतात. लहान मुलांना तर खूप आवडतात ह्या. एका बाजूनी चांगली तळायची, हे करून घ्यायची आणि नंतर पलटी करायची. मग पुऱ्या तेलकट नाही होत. पुन्हा पुन्हा असं पलटायची नाही. तर आता मी तळून घेते आणि मग नंतर तुम्ही बघा. तर बघा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. बघा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता मी आप्पे बनवते. तर आता मी तुम्हाला केळ्याची दुसरी रेसिपी दाखवते, केळ्याचे आप्पे कसे बनवायचे ते. तर बघा साहित्य. हे एक केळं घेतलेलं आहे, रवा, थोडंसं चिमूटभर मीठ, वेलची पावडर आणि गूळ थोडंसं. तर बघा मी आता कसं मिक्स करते ते बघा तुम्ही. तर हे बघा मी केळं सोलून घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून स्मॅश करून घेते. तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता गूळ. मी स्मॅश करते. तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता, असं काही नाही. माझ्याकडे आहे स्मॅशर म्हणून मी स्मॅशरनीच करते. तर हे बघा आता स्मॅश करून झालं आहे. तर याच्यात थोडीशी वेलची पावडर, नाही टाकली तरी चालते, मी थोडीशी टाकते. चिमूटभर मीठ, गोडामध्ये थोडं मीठ पाहिजे. आता याच्यामध्ये रवा टाकायचा. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं पातळ होण्यासाठी. जसं आपण आप्पे बनवतो तसं, आप्प्यांना जसं पीठ लागतं तसं. तर हे बघा थोडंसं पाणी टाकते. तुम्ही याच्यामध्ये गुळाऐवजी साखर पण टाकू शकता. आता हे असं पीठ भिजवून ठेवायचं, 15 मिनटं तरी ठेवायचं जरा. तर हे बघा आप्प्यांचं मिश्रण. तर मी पाणी टाकलेलं थोडंसं, तर हे पाणी रव्याने शोषून घेतलं. आता रवा चांगला फुगलेला आहे, तर अजून थोडंसं पाणी टाकते. जास्त पातळ नाही करायचं. हे बघा एवढंच ठेवायचं. आणि याच्यात किंचित एकदम सोडा टाकायचा, जास्त नाही सोडा टाकायचा. मी तुम्हाला दाखवलं नाही सोडा, पण थोडंसं चिमूटभर सोडा टाकते. जास्त नाही टाकायचं, चिमूटभरच टाकलं मी. आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं.
तर हे बघा मी आप्याचं भांडं घेतलेलं आहे. तर आता मी गॅसवर ठेवते. थोडं गरम होऊ द्या. भांडं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल सोडायचं. तुम्ही तूप पण लावू शकता, तर मी तेलच लावते. हे बघा, आधी साईडने सोडायचे. तर आता याच्यावर मी झाकण ठेवते 5 मिनटं आणि गॅस कमीच ठेवायचा. आता खाली लागतो. आता 5 मिनटानंतर तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा मी ते झाकण काढते. हे बघा मस्त फुलले. तर वरून थोडं तेल सोडायचं, जास्त नाही. कडेने सोडायचं. हे बघा आता काढून घेते. तर हे बघा मी आता पलटून घेतलेले आहेत आणि असे खरपूस भाजून घ्यायचे, चांगले छान लागतात. आणि मी तेल टाकले, तुम्ही तूप टाका तुम्हाला पाहिजे तर. आता दुसऱ्या बाजूनी पण 5 मिनटं भाजून घ्यायचे. तर हे बघा आता झालेले आहेत. हे बघा तर मी काढून घेते. तर हे बघा मी आता काढून घेते, मग दाखवते तुम्हाला कसे झालेत ते. तर हे बघा आता आप्पे झालेले आहेत. हे बघा केळ्याचे आप्पे आणि केळ्याच्या पुऱ्या बनवून तयार आहेत. तर तुम्ही बनवा आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल.